नमस्कार. धन्यवाद. माझं नाव गणेश हरकाळ. मी एलोरा सीड्स कंपनीचा एक प्रतिनिधी आहे आणि आज आलेलो आहे जे हिमायतनगर तालुक्यातील जे गाव आहे पवना या गावामध्ये आलेलो आहे. या गावातले जे प्रगतशील शेतकरी त्यांची मुलाखत घेणार आहे. ठीक आहे. नमस्कार काका. नमस्कार नमस्कार. तुमचं नाव काय आहे? माझं नाव सुभाष मोहनाजी देवरावे. देवराव. तुम्ही काय लावलेलं आहे जाऊ आपल्या एलोराचं? मी येल्लोराचा जवळजवळ 3 वर्षापासून लावतो. कांदा 3 वर्षापासून 3 तुम्ही वर्षापासून लावतो. लावताय. कसं काय वाटलं तुम्हाला? मला ही जात अशी नंबर 1 वाटली सगळ्या जातीपेक्षा. खायला चव बी चांगली, हा. उत्पन्नाला चांगली पण चांगलं. आणि कमी कालावधी येणारी जात. कमी कालावधीमध्ये येणार आहे. जात हो. हे कसं वाटलं तुम्हाला उत्पन्न? मला नंबर 1 वाटलं. हे जे जात आहे पंचगंगा हात तुमचं नापेडचं हे दुसऱ्या जाती हाता मग ते जातीपैकी हे जात मला चांगली वाटली. चांगलं. जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये 20 जाती असतील. मग फर्स्ट नंबरवर जात येलोरा चायना किंग हे जे जात आहे शेतकऱ्याच्या काबिलची जात आहे. आता लोक त्याच्यावर ध्यान देत नाही, भाव भेटत नाही म्हणतात. याची कवा लावगण कराव, कवा चोप कराव, कवा लावगण कराव हे लोकांना माहिती नाही. जवळजवळ मी 20 वर्षापासून हे कांदा लावतो. कोणता कांदा लावायला पाहिजे? समजा एलोराच कांदा लावायला पाहिजे. येलोराच लावायला पाहिजे. त्यांना चांगलं एकदम एकदम उत्पन्न साईज चांगलं, वगैरे चांगली होती. साईज वगैरे चांगली, उत्पन्न चांगलं, कमी काळामध्ये येणारी जात. तुम्हाला किती उत्पन्न झालं मागच्या वर्षी जवळपास 1 एकर मध्ये? आता तुम्ही चालते साहेब कार्यक्रमला जवळजवळ गावाचे 50-50 लोक होतं. कांद्याचं उपडून पाहिला तर लोक म्हणू लागले की 3-4 किलो मध्ये कांदे बसतात. तर मला 110 ते 15 क्विंटल एकर मध्ये झालं. 110 ते 15 क्विंटल एकर मध्ये झालं समजा. हो, ठीक आहे. तुम्ही मग शेतकऱ्याला सांगता की एलोरा चायना की हा कांदा लावा, चांगला एकदम उत्तम आहे. हो ना. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद.